सर्व प्रभागातील मान्सूनपूर्व कामं तातडीनं पूर्ण करण्याचे खासदार नरेश म्हस्के यांचे निर्देश। ठाणे हे मुख्यमंत्र्यांचे शहर असून या शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडवणे हे लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे। पावसाला सुरुवात झाली असून आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी समन्वयानं काम करून नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत असे निर्देश नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे महापालिका प्रशासनाला दिले आहेत। पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन सज्ज झाले। महापालिकेसोबतच MMRDA, MSRDC आणि पोलीस प्रशासन हे सर्व विभाग 24 तास सतर्क राहून संघभावनेच्या दृष्टिकोनातून काम करणार असल्याचं महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आज नरेंद्र बळाळ सभागृहात झालेल्या बैठकीत नमूद केले। ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत ठाणे शहरातील सर्व माजी नगरसेवकांची आढावा बैठक आयोजित केली होती। या बैठकीस माजी महापौर मीनाक्षी शिंदे, अशोक वैती, माजी उपमहापौर पल्लवी कदम, राम रेपाळे, देवराम भोईर, नारायण पवार, रमाकांत मडवी यांच्यासह माजी नगरसेवक आणि नगरसेविकाही उपस्थित होत्या। या बैठकीत मान्सूनपूर्व नाले सफाई, रस्ते आणि खड्डे दुरुस्ती उपाययोजना, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, मान्सूनपूर्व वृक्ष छाटणी आणि उपाययोजना, शहरातील सखल भागांकरिता नियोजन आणि उपाययोजना, धोकादायक इमारतींबाबत नियोजन, मलनिस्सारण व्यवस्था, सफाई आणि सुरक्षा विषयक उपाययोजना, मशीन होलची सफाई, मान्सून कालावधीत वृक्षसंबंधी प्राप्त तक्रारींच्या निवारणाकरिता केलेल्या उपाययोजना, CCTV कॅमेरा व्यवस्था, मध्यवर्ती नियंत्रण कक्षांचं केंद्रीकरण आदींबाबत केलेली कार्यवाही याची माहिती स्लाइड सादरीकरणाच्या माध्यमातून उपायुक्त जेजू गोदेपुरे यांनी दिली। यावेळी माजी नगरसेवकांनी प्रभागातील समस्या आयुक्तांसमोर मांडल्या। वृक्ष छाटणी, नाले सफाई, आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ उपाययोजना महापालिकेच्या माध्यमातून करण्यात यावी आदींबाबत चर्चा केली। माजी नगरसेवकांनी मांडलेल्या तक्रारी तातडीनं सोडवण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल असं आयुक्त सौरभ राव यांनी यावेळी नमूद केलं। सब मिलके आज सुपरमॅक्स कंपनीच्या 1500 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे पगार अद्याप दिले गेले नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपला रोष व्यक्त करत आंदोलन सुरू केले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर न्याय न दिल्यास आम्ही आत्महत्येची धमकी देत कर्मचाऱ्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन सुरू केले। कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये यावेळी बाचाबाची झाल्यानं वातावरण तणावपूर्ण झालं होतं। कर्मचाऱ्यांनी यावेळी स्पष्टपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मागण्या ऐकून न्याय न दिल्यास तर ते सर्व रस्ते आणि सिग्नल जाम करतील असा इशारा दिला। आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आमच्या मागण्यांना न्याय मिळवण्यासाठी आज मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेरून हटणार नसल्याचंही कर्मचाऱ्यांनी सांगितलं। आम्ही आमच्या पगारासाठी लढत राहू आणि जर लवकरच आमचे पैसे दिले गेले नाहीत तर आमचं आंदोलन अधिक तीव्र करू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। या आंदोलनामुळे ठाणे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। कर्मचारी आपल्या हक्कासाठी ठाम असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीनं हस्तक्षेप करून त्यांच्या पगाराची सोय करावी अशी मागणी केली। पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती। आम्हाला हिशोब आहे किमान 25 लाखाचा आम्ही जे टार्गेट केले त्याच्यावरती आम्हाला हिशोब मिळाला पाहिजे। आमची मागणी आहे, रास्त आहे, प्रामाणिकपणे काम करू सुद्धा आमचा काय गुन्हा होता, आम्ही कुठे कमी पडलो, आम्ही प्रोडक्शन देत नव्हतो का? पण या गोष्टी करत असताना अचानक असं काय घडलं याच्यामध्ये युनियन सुद्धा सामील असू शकते। आम्हाला पूर्ण संशय आहे, कारण का युनियन सर्व कामगारांच्या अंडरमध्ये सगळी युनियन होती। या सगळ्या गोष्टी सगळं मिली बघत आहे। आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। जर कंपनी चालू करायची नसेल
हरकत नाही, पण आम्हाला न्याय द्या, आम्हाला हिशोब द्या, ही जेवढी मागणी आहे. बाकी काही मागणी नाही. तिथे टोलेजंग इमारती बांधा, काही करा, तिकडे काय करा, पण आम्हाला हिशोब द्या, हीच आमची माफक मागणी आहे. त्याच्यापुढे आम्ही जास्त काहीच मागणी करत नाहीये. एक आंदोलन सगळं काही करत आलो आणि त्याच्यामध्ये आमचे कामगार मेले. त्याच्यामध्ये आमचे कामगार मेले, घर जाऊन उद्ध्वस्त झाले, काही लोकांना शाळेतून काढले, काही लोकांना आता ऍडमिट आहेत आणि उपचार घेत आहेत. पण आम्हाला न्याय मिळत नाही, म्हणून आम्ही शिंदे साहेबांच्या बंगल्यासमोर येऊन आणि आम्ही आमची खात्री आहे की आम्हाला शिंदे साहेब न्याय देतील आणि शिंदे साहेब योग्य हिशोब नाही तर योग्य 40 ते 50 लाख रुपये मिळवून देतील. याच कारणाने आम्ही या शिंदे साहेबांच्या बंगल्यासमोर येऊन न्याय मागण्याचा प्रयत्न केला आणि करत आहोत आणि करत राहणार. काँग्रेसचे कोकण पदवीधर उमेदवार रमेश कीर यांनी आज पत्रकार परिषद घेत विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांच्यावर निशाणा साधत पदवीधरांसाठी कोणतेही काम केले नसल्याची टीका केली आहे. यावेळी मनसेने घेतलेल्या माघारीचा फायदा आम्हाला होईल असं सांगतानाच मतदार सुज्ञ आहेत, त्यामुळे नेमका कोणाकोणाला पाठिंबा देत आहे हे त्यांना चांगलंच कळतं असा टोला देखील मनसेला लगावला. यावेळी मित्रपक्षांनी देखील अर्ज भरले होते, मात्र आम्हाला सहकार्य व्हावं यासाठी त्यांनी ते अर्ज मागे घेतलेत. त्यामुळे मित्रपक्षांचे सहकार्य आम्हाला नक्कीच मिळेल असा विश्वासही रमेश कीर यांनी यावेळी व्यक्त केला. मला वाटतं आमचे अध्यक्षच अधिक चांगल्या पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देतील. मी फक्त एवढंच सांगेन की महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांबद्दल मी आभार व्यक्त करतो की आज सर्वानुमते महाविकास आघाडीतर्फे कोकण पदवीधर मतदारसंघासाठी माझी निवड झालेली आहे उमेदवार म्हणून. आणि या माध्यमातून मी कोकणातल्या पदवीधरांसाठी, कोकणातल्या शिक्षकांसाठी, कोकणातल्या UPSC MPSCच्या संधी कोकणातल्या पदवीधरांना उपलब्ध करून देण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रामाणिकपणे काम करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यासाठीच आम्ही या आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवत आहोत. नक्कीच मनसेने माघार घेतली, पुन्हा त्यांनी पाठिंबा दिला. तसंच त्या ठिकाणी अमित सरया देखील असतील, त्यांनी देखील माघार घेतली. कसे बघतात पाठिंबा तुम्हाला? नाही, अमित सरे यांनी जी माघार घेतली आहे ती महाविकास आघाडीचा भाग म्हणून त्यांनी तो सहकार्य केलं असं मी म्हणेन. मी माघार घेतली असं म्हणलं. पण तुम्ही जो दुसऱ्या पक्षाचा उल्लेख करताय त्यांनी नेमकं असं का केलं हे मी त्याच्यावर काय फार बोलू इच्छित नाही. पण मतदारांना मात्र कळेल की आधी हे काय म्हणाले, त्यांची प्रतिक्रिया काय होती त्या उमेदवाराबद्दल आणि नंतर त्यांनी पाठिंबा का दिला. मला वाटतं मतदार शून्य आहेत, पदवीधर आहेत, त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने कळत आहे आणि ते आम्हाला पुरेसं आहे. म्हणजे आमचं मतदान वाढण्यासाठी त्याला निश्चित मदत होईल अशी मला खात्री आहे. तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने मनसे आणि त्यांचे नेतेच सांगू शकतील. मला या विषयावर काही भाष्य करायचं नाही. मला एवढं माहिती आहे फक्त की महाविकास आघाडी म्हणून आम्ही जी लढत देत आहोत ती आम्ही लढत अतिशय चांगल्या पद्धतीने देणार आणि आम्ही यशस्वी देखील होणार. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. लोकसभेचा निकाल बघता विधानसभेची परिस्थिती नंतर कसा वेगळा असणार का त्याच्यामध्ये असणार आहे आणि निरंजन डावखरे खरोखर त्याच्यामध्ये कामं केली आहे का? 2 वर्षात त्यांना संधी दिली. मी जवळजवळ 5 ते 6 महिने या मतदारसंघात फिरतोय. मला कुणी असं सांगणारं भेटलं नाही की या विद्यमान आमदारांनी आम्हाला भेटले, आमच्याकडे आले, आमची काही कामं केली, आमचे काही प्रश्न सोडवले, असं मला तरी कोण भेटलेलं नाही सांगणार. त्यामुळे त्या विषयावर आणखीन मी काही बोलणार नाही. मी उलट असं म्हणेन की लोक आता नवीन उमेदवाराला किंवा नवीन व्यक्तीला ही संधी देण्याच्या मानसिकतेत आहेत याची मला खात्री आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे
उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कळव्यातील एका इमारतीतील 3ऱ्या मजल्याचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर पडून 3 जण गंभीर जखमी. कळव्यातील भुसराळी परिसरातील ओमकृष्ण सोसायटीमधील 3ऱ्या मजल्याचा स्लॅब आज सकाळी दुसऱ्या मजल्यावर पडून 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही इमारत 35 वर्ष जुनी असल्यामुळे महापालिकेच्या प्रशासनानं तात्काळ कारवाई करून ही इमारत रिकामी केली आहे. या इमारतीमध्ये राहणाऱ्या 30 कुटुंबियांना इमारतीबाहेर काढून ही इमारत सील करण्यात आली आहे. कळवा परिसरातील भुसराळी भागात ओमकृष्ण इमारतीमधील हा स्लॅबचा अपघात झाल्यामुळे दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या मयूर दांडेकर, मनोहर दांडेकर आणि मनीषा दांडेकर हे 3 जण जखमी झालेत. या तिन्ही जखमींना कळव्यातील माऊली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अपघात झाल्यानंतर कळवा प्रभाग समितीने संपूर्ण इमारत रिकामी करून इमारतीमधील रहिवाशांना इमारतीबाहेर काढलं. या इमारतीमध्ये 30 कुटुंब वास्तव्य करीत होती. त्यांना आपली व्यवस्था करण्याचे आदेश महानगरपालिकेने दिले आहेत, कारण इमारत कधीही दुर्घटना होऊ शकते आणि यामध्ये जीवितहानी होऊ शकते, असं महापालिका कळवा प्रभाग समितीकडून सांगण्यात आले. महापालिकेनं कारवाई करून या इमारतीच्या परिसरात धोकापट्टी लावून देखील हा परिसर रिकामा करण्यात आला आहे.